सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथे दिसते लॉग इन विंडो. लॉग इन विंडोवरती तुम्हाला इथे युजर आय डी आणि पासवर्ड देऊन लॉग इन व्हायचं आहे. झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा जी विंडो तुम्हाला दिसते ती विंडो असते टेबल केओटी एंट्री, ह्या एंट्रीची विंडो. तर पण त्याच्या आधी आपण बघणार आहोत की सॉफ्टवेअरमध्ये मेनू एंट्री कशी फिल करायची. याच्यामध्ये तुम्हाला वरती इथे मेनू बार दिसतो ज्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे मेनूज आहेत. मास्टर एंट्री, केओटी, स्टॉक, अकाउंट, पेमेंट अशा प्रकारचे वेगवेगळे मेनूज आहेत. याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला बघायचे आहे मास्टर एंट्री. मास्टर एंट्रीमध्ये रेस्टॉरंटमध्ये सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहोत सेक्शन मास्टर. तर हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शन्स असतात, फॉर एक्झाम्पल गार्डनचं सेक्शन, रेस्टॉरंटचं सेक्शन, बारचं सेक्शन, असे जर वेगवेगळे सेक्शन सेपरेट करायचे असतील तर आपण यूज करतो सेक्शन एंट्री. इथे रेस्टॉरंट हा सेक्शन बाय डिफॉल्ट आपण तयार केलेला असतो. तुम्ही आणखीही याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स तयार करून ठेवू शकतात. ह्याच्यामध्ये तुम्ही सेक्शनला GST वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेसही लावू शकतात. न्यू केल्यानंतर नवीन सेक्शन तुम्ही येथे ॲड करू शकतात आणि आहे ते सेक्शन तुम्ही एडिटही करू शकतात. सेक्शन सिलेक्ट करून एडिट केल्यानंतर ते सेक्शन तुम्हाला हवं तसं तुम्ही एडिट करू शकतात. हे झालं सेक्शन. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत कॅटेगरी मास्टर. कॅटेगरी मास्टर म्हणजे कॅटेगरी मास्टरमध्ये आपण वेगवेगळ्या कॅटेगरीज ॲड करणार आहोत. बारच्या कॅटेगरीज, रेस्टॉरंटच्या कॅटेगरीज आणि रेस्टो बारच्या कॅटेगरीज. हे रेस्टॉरंटच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही स्टार्टर्स असतील, व्हेज नॉन व्हेज मेनूचे कॅटेगरीज असतील तर त्या सर्व आपण येथे बनवून ठेवणार आहोत. आणि बारच्या पण वेगवेगळ्या कॅटेगरीज असतील, वोडकार, अशा प्रकारच्या कॅटेगरीज आपण येथे बनवून ठेवणार आहोत. ह्याच्यामध्ये कॅटेगरी बनवण्यासाठी न्यू केल्यानंतर कॅटेगरीचे नाव, आयटम टाईप देऊन तुम्ही कॅटेगरी सेव्ह करणार आहोत. एखादी कॅटेगरी चेंज करायची असेल तर जी कॅटेगरी तुम्हाला चेंज करायची, अपडेट करायची आहे तिची सिलेक्ट करून तुम्ही फक्त एडिट करणार आहे. तुम्हाला हवी त्या पद्धतीने तुम्ही एडिट करू शकता. तिचे नाव एडिट करू शकता किंवा टाईप एडिट करू शकतात. ही झाली कॅटेगरी मास्टर. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आयटम मास्टर. आयटम मास्टरमध्ये इथे वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स तुम्ही तयार करून ठेवू शकता. मेनू, ज्याला आपण मेनू म्हणतो, मेनू कार्ड तुम्ही एंट्री इथे करू शकतात. मेनू कार्डच्या एंट्रीमध्ये रेस्टॉरंटचे मेनू असतील, बारचे मेनू असतील किंवा रेस्टो बारचे मेनू असतील, तुम्ही इथे त्या तिघांचीही एंट्री करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत रेस्टॉरंट मेनू. रेस्टॉरंट मेनूमध्ये इथे कॅटेगरी आणि आयटम आहेत तर तुम्ही कॅटेगरी वाईज सर्च करू शकता किंवा आयटम वाईज पण एखादी एंट्री तुम्ही सर्च करू शकता. इथं आयटम दिली तर आयटम वाईज पण तुम्ही मेनू सर्च करू शकता. त्याच्यानंतर न्यू बटन आहे जिथे तुम्ही न्यू एंट्री, न्यू मेनू तयार करू शकता किंवा आहे त्या मेनूमध्ये तुम्ही एडिट करू शकता. सिलेक्ट करून एडिट केल्यानंतर ते मेनू एडिटसाठी येतो. तर इथं आयटमचे नाव द्यायचे आहे, त्याच्यानंतर शॉर्टकोड, त्याच्यानंतर आयटम कॅटेगरी आहे, ज्या कॅटेगरीमधला तो मेनू आहे तो कॅटेगरी इथं द्यायची आहे. त्याच्यानंतर युनिट सिलेक्ट करायचं. इन्सेंटिव्ह, एम्प्लॉई इन्सेंटिव्ह तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही एम्प्लॉई इन्सेंटिव्ह देऊ शकता. फूड काउंटर, वेगवेगळे काउंटर्स पण आपण इथे देऊ शकतो. त्याच्यानंतर कुकिंग कॉस्ट आहे. त्याच्यानंतर रेट ऑन केओटी, म्हणजे ज्यावेळेस आपण केओटी किचन ऑर्डर देत असतो त्यावेळेस जर तुम्हाला आयटमचं नाव चेंज आयटमचे रेट जर चेंज करायचा असेल तर तुम्ही हे ट्रू किंवा फॉल्स करू शकता. त्याच्यानंतर व्हेज नॉन व्हेज, हा मेनू व्हेजचा आहे की नॉन व्हेजचा आहे हे तुम्ही इथून देऊ शकता. त्याच्यानंतर इथं हा जो सेक्शन आहे हा मेन आहे रेटचा सेक्शन, ज्याच्यामध्ये तुम्ही सेक्शन वाईज रेट देऊ शकतात. म्हणजे जर वेगवेगळ्या सेक्शनसाठी वेगवेगळे रेट्स तुम्ही इथं फिल करू शकतात आणि सेव्ह करू शकतात. हा झालेला आहे अपडेट. ही झाली रेस्टॉरंटची मेनू. इथे रेस्टॉरंटची एंट्री वेगवेगळ्या पद्धतीने रेस्टॉरंटची एंट्री केलेली आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट बार मेनू. बार मेनूमध्ये जर न्यू केलं तर तुम्हाला इथे दिसेल आयटमचं नाव, शॉर्टकोड. सगळ्यात पहिल्यांदा आयटमचं नाव द्यायचं आहे, त्याच्यानंतर शॉर्टकोड द्यायचा आहे, त्याच्यानंतर आयटमची जी कॅटेगरी आहे तो आयटम ज्या कॅटेगरीच्या अंडर आहे तो ती कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर युनिट आहे. युनिटमध्ये तुम्ही जो बारचा मेनू बनवणार आहे त्या बारच्या मेनूचं युनिट सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर केस साईज तुम्ही इथे देऊ शकता, बॉटल पॅकिंग पण देऊ शकता. त्याच्यानंतर परचेस रेट,
आणि मेनू फिल करताना जर ओपनिंग स्टॉक काही असेल तर तो पण तुम्ही इथे देऊ शकता. रेट ऑन केओटी, जर केओटीच्या विंडोवरती तुम्हाला रेट चेंजेबलचा ॲक्सेस द्यायचा असेल तर तुम्ही इथून तो देऊ शकता. त्याच्यानंतर सेक्शन वाईज तुम्ही रेट पण फिलअप करू शकता इथे. त्याच्यानंतर एखादा मेनू एडिट करायचा असेल तर मेनू सिलेक्ट करून तुम्हाला एडिटही करता येतो. एडिट म्हटल्यानंतर तो मेनू एडिट होणार आहे. तर ह्या मेनूमध्ये इथं आहे तुमचं नाव, त्याच्यानंतर शॉर्ट कोड आहे, टर्मची कॅटेगरी आहे, कोणत्या कॅटेगरीच्या अंडर तो मेनू येतो, त्याच्यानंतर त्याचं युनिट आहे, त्याच्यानंतर त्याची केस साईज, बॉटल कॅपॅसिटी आहे, परचेस रेट आहे, त्याच्यानंतर इथं आहे तुमचे वेगवेगळे रेट्स, एका सेक्शनच्या अंडर येणार आहेत वेगवेगळे रेट्स. याच्यामध्ये तुम्ही पेग वाईज रेट पण फिल करू शकता. इथे सगळे पेग वाईज रेट दिलेले आहेत. त्याच्यानंतर रेस्टो बारमध्ये येतात तुमचे कॉमन आयटम्स, ज्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही कॉमन आयटम्स फिल करू शकतात. आणि इथे डिलीटचं ऑप्शन दिलेलं आहे. नको असलेला मेनू तुम्ही इथून डिलीट पण करू शकता. हे झालं मेनू मास्टर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ह्याच्यामध्ये नेक्स्ट तुम्हाला रेस्टॉरंट मेनू कुकिंग कॉस्ट पण दिलेली आहे. जर तुम्हाला मेनू वाईज कुकिंग कॉस्ट द्यायची असेल तर तुम्ही इथं तो देऊ शकता. त्याच्यानंतर टेबल मास्टर आहे. सेक्शन वाईज टेबल्स पण तुम्ही तुमच्या रेस्टॉरंटमध्ये असणारे सेक्शन वाईज टेबल इथं फिलअप करू शकता. न्यू केल्यानंतर टेबलचा नंबर, सेक्शन, टाईप आणि स्टेटस तुम्हाला इथं द्यायचा आहे. एखादा टेबल जर एडिट करायचा असेल तर जो टेबल तुम्हाला एडिट करायचा आहे तो सिलेक्ट करायचा. एडिट म्हटल्यानंतर इथं तुम्ही त्याचं सेक्शन चेंज करू शकता, त्याचा टाईप चेंज करू शकता, स्टेटस चेंज करू शकता किंवा टेबलचं नावही चेंज करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एम्प्लॉय मास्टर. एम्प्लॉय मास्टरमध्ये इथे तुम्हाला तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या सगळ्या एम्प्लॉईजची इन्फॉर्मेशन फिलअप करून ठेवू शकता. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे डेजिग्नेशन मास्टर. डेजिग्नेशन मास्टरमध्ये वेगवेगळ्या पोस्टेस तुम्ही इथं फिल करू शकता. ज्या एम्प्लॉईला तुम्हाला द्यायचा आहे त्या पोस्ट तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. इथेही न्यू केल्यानंतर डेजिग्नेशन करू शकता तयार, आणि जर एडिट करायचं असेल तर सिलेक्ट करून एडिट करायचं आहे. नेक्स्ट आहे तुमचं एम्प्लॉयमध्ये एम्प्लॉय मास्टर. एम्प्लॉई तुम्ही फिलअप करू शकता. इथं पासवर्ड आहे. आता इथे ऑलरेडी एवढे एम्प्लॉई तयार आहेत, पण तुम्ही आणखी तुमच्या पद्धतीने न्यू एम्प्लॉई तयार करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला एम्प्लॉईचं नाव द्यायचं आहे, ॲड्रेस द्यायचा आहे, रेफर बाय जर कोणी रेफर केलेला असेल तर त्याचं नाव द्यायचं आहे, मोबाईल नंबर द्यायचा आहे, डेजिग्नेशनमध्ये ज्या पोस्टवरती तुम्हाला तो एम्प्लॉई तयार करायचा आहे तो पोस्ट देऊ शकता. त्याच्यानंतर सॅलरीची इन्फॉर्मेशन पण तुम्ही त्याला देऊ शकता आणि त्याची जॉईनिंगची डेट. त्याच्यानंतर हे जे खालचं आहे हे सगळं अँड्रॉइड बिलिंगसाठी तुम्ही त्याला ॲक्सेस देऊ शकता आणि पासवर्ड देऊ शकता. आहे तो एम्प्लॉई पण तुम्ही एडिट करू शकता. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तो एम्प्लॉई एडिट करता येईल अशा प्रकारे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नरेशन. नरेशनमध्ये डिस्काउंट नॅरेशन आणि केओटी आयटमचे नॅरेशन तुम्ही इथे देऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अकाउंट. अकाउंटमध्ये तुम्हाला एकूण 4 टॅब दिलेले आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कस्टमरचा अकाउंट तयार करू शकता, सप्लायरचा अकाउंट तयार करू शकता, तुमच्या रेस्टॉरंटचं बँक अकाउंट तयार करू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस पण तुम्ही इथं तयार करू शकता. कस्टमर मास्टरमध्ये क्रेडिट कस्टमर जे आहेत, तुमचे जे काही क्रेडिट कस्टमर असतील ते तुम्ही इथं फिलअप करू शकता. सेम कस्टमरचं नाव, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट, GST, पॅन तुम्हाला ह्याच्यामध्ये स्टेटस आणि कस्टमरचं नाव कंपल्सरी, बाकीचं तुम्ही फिल केलं नाही तरी चालतं. सप्लायरमध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सप्लायर्स तुम्ही इथं तयार करू शकता. त्याच्यामध्ये नाव आणि स्टेटस कंपल्सरी आहे, बाकी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्ही टाकू शकता आणि त्याच प्रकारे ते एडिटही करू शकता. बँकमध्ये आहे बँक अकाउंट. तुमच्या रेस्टॉरंटचं जे बँक अकाउंट असेल त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही इथे त्या नावाचं तुम्ही इथे बँक अकाउंट तयार करू शकता. त्याच्यानंतर आहे एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेसमध्ये सॅलरीसाठी जो एक्सपेन्स होतो तुमचा किंवा लाईट बिलाचा एक्सपेन्स असेल, अशा प्रकारचे एक्सपेन्सेस हेड तुम्ही इथं तयार करून ठेवू शकता. हे आहे तुमचं अकाउंट मास्टर. नेक्स्ट आहे तुमचं केओटी बिल
केओटी इथे केओटी सिलेक्ट केल्यानंतर जी मेन विंडो येते ती असते केओटीची विंडो. आता ही आहे तुमची केओटीची विंडो. याच्यामध्ये तुम्ही किचन ऑर्डर्स फिलअप करू शकता. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इथे वरती वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्टकट दाखवले आहेत. कॅन्सल केओटी, शिफ्ट केओटी, F3 आहे कॅन्सल केओटीसाठी, F4 आहे शिफ्ट केओटीसाठी, बिलासाठी F5 आहे. हे फंक्शनल की तुम्ही प्रेस केल्यानंतर ते फंक्शन्स वर्कआउट होणार आहे. त्याच्यानंतर आहे टेबल नंबर, वेटरचं नाव आहे, केओटी नरेशन आहे. त्याच्यानंतर इथे हा जो ग्रिड आहे याच्यामध्ये तुम्ही त्या टेबलची पूर्ण ऑर्डर्स देऊ शकता. त्याच्यानंतर इथं आहे टेबल. इथं आहे तुमचे रनिंग टेबल. जेवढे टेबल तुमच्या रेस्टॉरंटमध्ये आत्ताच्या कंडिशनला चालू आहेत ते सगळे तुम्हाला इथं दिसणार आहेत. त्याच्यानंतर त्या टेबलचे किंवा त्या बिलाचे जे काही डिटेल्स असतील ते तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये दिसणार आहे. त्याच्यानंतर हे आहे तुमचं बिलाचं सेक्शन. ह्याच्यामध्ये तुमचे आतापर्यंत झालेले पेंडिंग बिल्स दिसणार आहेत. त्याच्यानंतर आपण येथे सगळ्यात पहिल्यांदा टेबलचा नंबर घेऊया. त्याच्यानंतर कोडवरती आले. जर तुम्हाला कोड वाईज सर्च करायचं असेल तर तुम्ही कोड वाईज सर्च करू शकता, किंवा मग जर कोड माहीत नसेल तर तुम्ही आयटम वाईजही सर्च करू शकता. तर इथे मी देते मसाला पापड. क्वांटिटी तुम्ही चेंज करू शकता 3. नेक्स्ट आहे तुमचं पनीर चिली. आणि एंटर गेल्यानंतर ऑटोमॅटिकली सेव्ह होणार आहे, किंवा F1 प्रेस केलं तरी पण ते सेव्ह होणार आहे, किंवा मग या बटनावरती क्लिक केलं तरी पण तुमची ती केओटी सेव्ह होणार आहे. त्यानंतर तो टेबल तुम्हाला रनिंग टेबलमध्ये दिसणार आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही आयटम्स तुम्ही दिलेले आहेत त्या टेबलचे डिटेल्स तुम्हाला इथं खाली दिसणार आहे. त्याच्यानंतर आता आपण सुरू करूया सेकंड टेबल. सेकंड टेबलची ऑर्डर आपण घेऊया. बटर मसाला. त्याच्यानंतर बटर रोटी घेऊ. 4 आणि एंटर केल्यानंतर ही टेबल तुमचा आता सुरू होणार आहे. त्याच्यानंतर समजा आपण सुरू करूया R5. समजा 180ची बॉटल आहे, त्याच्यातून आपल्याला एक पेक द्यायचा आहे 90चा. तर तुम्ही क्वांटिटी 1 करून इथं तुम्हाला द्यायची 90 ml चा एक पेक. त्याच्यानंतर आपण घेऊया बकार्डी. 80 ml. याच्यात आपण 3 पेक समजा द्यायचे आहेत 60 ml चे, तर तुम्ही तेही देऊ शकतात. या प्रकारे पेक सिस्टीमने तुम्ही किचन ऑर्डर देऊ शकता. हा झाला R5 टेबल सुरू. त्याच्यानंतर पुन्हा R1 ला ऑर्डर द्यायची असेल तर R1 करून हवी ती ऑर्डर तुम्ही इथं पुन्हा प्लेस करू शकता. त्याच्यानंतर इथं बघू शकता R1 मध्ये तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर इथे जे काही तुम्ही दिलेले आहेत ते आयटम्स तुम्हाला इथं दिसणार आहे. R2 R5 चे. किंवा आणखी एक टेबल आपण स्टार्ट करूया इथं. तर तो टेबल अवेलेबल नसेल तर तो सिलेक्ट होणार नाहीये. पण बिर्याणी घेऊया. प्रकारे हा R6 पण तुमचा सुरू झालेला आहे. याच्या सगळ्यांच्या प्रिंट आहेत. केओटीच्या ज्या प्रिंट आहेत त्या ऑटोमॅटिकली तुमच्या प्रिंटरला सेट होणार आहे. तुम्ही हवे ते तशा पद्धतीने सेक्शन वाईज प्रिंट पण ॲडजस्ट करू शकतात. त्याच्यानंतर आता आपण बघूया कॅन्सल केओटी.
आता ह्याच्यामध्ये समजा R1 टेबल आहे, R1 टेबलमध्ये तुम्हाला मसाला पापड 3 आहेत, त्यातला एक मसाला पापड कॅन्सल करायचा आहे. तर मग तुम्ही किंवा एक मसाला पापड कॅन्सल करायचा आहे, एक बटर नान कॅन्सल करायचं आहे, तर तुम्ही तो टेबल सिलेक्ट करून फक्त काय करणार आहे, फंक्शन कीमधली F3 की प्रेस करणार आहे. इथं दिलेलं आहे. F3 की प्रेस केल्यानंतर तुम्हाला जे काही कॅन्सल करायची ती इथं रिटर्न क्वांटिटीमध्ये टाकायचं आहे आणि रिझन पण तुम्ही इथं देऊ शकतात. काय रिझनने तुम्ही रिटर्न केलं ते पण देता येतं. समजा एक मसाला पापड आणि एक बटर नान तुम्ही रिटर्न केलं, तर ती ऑटोमॅटिकली कॅन्सल केओटी पडणार आहे. हे बघा इथं मसाला पापड 3 होते, 2 झाले. त्याच्यानंतर बटर नान पण कॅन्सल झालेलं आहे. त्याच्यानंतर शिफ्ट टेबल म्हणजे एका टेबलवरतून दुसऱ्या टेबलवरती शिफ्ट व्हायचं असेल तर मग तुम्ही यूज करू शकता शिफ्ट टेबल. समजा R6 आहे, हा R3 ला तुम्हाला शिफ्ट करायचा आहे, तर तुम्ही तो टेबल सिलेक्ट करून F3 प्रेस करायचा आहे. F4 प्रेस करायचा आहे. F4 प्रेस केल्यानंतर R62 कुठल्या टेबलला तुम्हाला शिफ्ट व्हायचं आहे ते तुम्ही द्यायचं इथे, आणि हे झालं शिफ्ट. त्याच्यानंतर आहे बिल. आता यांचे तुम्ही बिल काढायचे आहे, तर तुम्हाला फक्त ते ज्या टेबलचं बिल काढायचं आहे तो टेबल सिलेक्ट करून F5 प्रेस करायचं आहे. F5 प्रेस केल्यानंतर इथे तुम्हाला बिलाची विंडो दिसते. याच्यामध्ये तुम्ही पेमेंट मोड इथून चेंज करू शकतात. क्रेडिट किंवा बँकमध्ये करू शकतात आणि सेव्ह करायचं. इथं डिस्काउंट देता येतो. बिलाला जर काही डिस्काउंट द्यायचा असेल तर तुम्ही इथून डिस्काउंट देऊ शकता. आता इथं आहे ती रेस्टॉरंटची टोटल आहे. इथं रेस्टो बारची टोटल असते आणि इथं बारची टोटल असते. आता हे फक्त रेस्टॉरंटचं बिल आहे, त्याच्यामुळे बाकीची कुठली टोटल आलेली नाही आहे, फक्त रेस्टॉरंटची टोटल आलेली आहे. आणि क्रिएट बिल केल्यानंतर बिलाची प्रिंट ऑटोमॅटिकली प्रिंटरला सेट झालेली असते. आता ह्याचं बिल काढून दाखवते तुम्हाला. F5 केल्यानंतर इथं आली बारची टोटल. ह्या बिलामध्ये बारचे काही आयटम आहेत त्याची टोटल इकडे दिसते आणि रेस्टॉरंटची टोटल इथे दिसते. आणि क्रिएट बिल म्हटल्यानंतर ते बिल क्रिएट होणार आहे. त्याच्यानंतर आहे पेड बिल. इथे बिलाची लिस्ट दिसते, पण याच्यापैकी जे बिल पेड झालेलं आहे, जे बिल पेंडिंग आहे, आता हे दोन्ही पण बिल आहेत ते पेंडिंग आहेत. तर पेड झाल्यानंतर F6 करून तुम्हाला ज्या बिलाचे पैसे आलेले आहेत त्या बिलावर क्लिक करून तुम्हाला फक्त करायचं आहे पेड बिल. इथे तुम्ही पेमेंट मोड चेंज करू शकता की कुठल्या पेमेंट मोडनी तुम्हाला ते पैसे आलेले आहेत या बिलाचे. तर मग इथे तुम्ही करू शकतात एडिट वरती क्लिक केल्यानंतर कॅश, क्रेडिट आणि बँक. क्रेडिट केलं तर मग इथं ज्या कस्टमरच्या नावे क्रेडिट करायचं आहे ते कस्टमर इथं असतो, किंवा जर ह्या लिस्टमध्ये नसेल तर क्रिएट कस्टमर लेजर म्हटल्यानंतर इथं तुम्ही न्यू करून त्या कस्टमर तयार करून सेव्ह करू शकता आणि त्या कस्टमरच्या नावे हे बिल टाकू शकता. हे झालं क्रेडिट. त्याच्यानंतर बँक आहे. इथं बँक ट्रान्सफरचा जो टाईप आहे तो कुठल्या टाईपने तुम्हाला पैसे आलेले आहे, गुगल पे, फोनपे, पेटीएम, तर ते इथं तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बँकेचं अकाउंट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बँकेचं अकाउंट घेतल्यानंतर बँकेचं नाव टाकायचं आणि सेव्ह करायचं आहे, अपडेट पेमेंट करायचं आहे. हे झालं पेड पेंडिंग बिल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चेक केओटी. एखादी केओटी तुम्हाला पुन्हा चेक करायची असेल तर तुम्ही फक्त F7 प्रेस करायचं आहे. तुमची केओटी ऑटोमॅटिक प्रिंटरवरती चेकिंगसाठी निघणार आहे. त्याच्यानंतर आहे F10 बिझनेस व्ह्यू. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतो सगळ्या प्रकारचा बिझनेस. एनी टाइम बिलिंग चालू असताना तुम्ही कधीही तुमचा बिझनेस बघू शकता की आतापर्यंत झालेला तुमचा बिझनेस किती आहे. तर इथं रनिंग टेबल्सची एंट्री दिसती, पेंडिंगचे बिल दिसतात आणि टोटल अमाऊंट पण दिसते. त्याच्यानंतर इथं कॅश, क्रेडिटमध्ये जमा झालेले पैशांची एंट्री दिसते. त्याच्यानंतर रेस्टॉरंटची टोटल, बारची टोटल, रेस्टो बारची टोटल, असंही तुम्हाला इथं सगळं दिसतंय. ही झाली तुमची पूर्ण केओटीची एंट्री, किचन ऑर्डरची एंट्री.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बिल. बिलामध्ये तुम्हाला इथं दिसतं पूर्ण बिलाचं इंटरफेस. इथे तुम्ही डेट वाईज बिल पण बघू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टॉक. स्टॉकमध्ये आहे परचेस, इश्यू लिस्ट, स्टेटमेंट, सेट ओपनिंग आणि रॉ मटेरियल. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते स्टॉक स्टेटमेंट आहे. इथं तुम्हाला स्टॉक स्टेटमेंट आहे. स्टॉक आपण दोन ठिकाणी मेंटेन करतो. स्टोअरचा स्टॉक आणि काउंटरचा स्टॉक अशा 2 ठिकाणी तुम्ही मेंटेन करू शकता. त्याच्यासाठी आहे परचेस. परचेसमध्ये तुम्ही न्यू परचेस केल्यानंतर इथे तुम्हाला परचेसची विंडो ओपन होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण परचेस करू शकता. इथे सप्लायर आहे. सप्लायर घेऊ शकतात. जर नसेल ह्या लिस्टमध्ये सप्लायर तर तुम्ही न्यू सप्लायर करून सप्लायर नवीन पण तयार करू शकता. त्याच्यानंतर हे बिलाची सगळी परचेस बिलाची सगळी इन्फॉर्मेशन फिल करून तुम्हाला जे काही आयटम्स परचेसला आलेले आहेत ते तुम्ही इथून आयटम सिलेक्ट करून त्याची MRP टाकून MRP रेट टाकून त्याची तुम्हाला किती कशी आलेली आहे ते टाकायचं. त्याच्यानंतर एंटर वेगवेगळे सगळ्या प्रकारचे आयटम्स त्या बिलामधले तुम्ही इथं फिल करून इथं तुम्हाला सगळी टोटल्स दिसणार आहे. त्याच्यानंतर त्या बिलावरती काही डिस्काउंट असेल, काही कोड स्टॅम्पची फी भरलेली असेल किंवा TCS बसलेला असेल, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स बसलेले असतील तर ते तुम्ही सगळे इथं ॲड करून हे बिल सेव्ह करू शकता. हे बिल ज्यावेळेस सेव्ह होणार आहे त्यावेळेस हा जो स्टॉक आहे हा सगळा जाणार आहे तुमचा स्टोअरला आणि तिथून स्टोअरमधून स्टॉक पुन्हा तुम्हाला काउंटरमध्ये घेण्यासाठी इश्यूची एंट्री मारावी लागणार आहे. इश्यूच्या एंट्रीमध्ये तुम्हाला तुम्ही त्या दिवशीचा पूर्ण आयटम्स तुम्ही काउंटरवरती सेल होईल तसे मायनस होतात. त्याच्यानंतर आहे तुमचे स्टेटमेंट. इथं तुम्ही बघू शकता स्टोअर स्टॉक. तुमच्या स्टोअरला असलेला स्टॉक इथं तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यानंतर इथं तुमच्या काउंटरवरती तुमचा जो काही स्टॉक शिल्लक आहे तो तुम्हाला इथं दिसणार आहे सगळा. त्याच्यानंतर 30 ml चा स्टॉक पण इथं दिसतो आणि स्टोअर आणि काउंटरचा स्टॉक एकत्र पण तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतर ओपनिंग. ज्यावेळेस तुम्ही स्टॉक कधीही भरू शकता, त्याच्यासाठी आपण दिलेलं आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकमध्ये एकदा तुम्ही स्टॉक भरल्यानंतर तुम्ही पुन्हा तो स्टॉक स्टोअर स्टॉक आणि काउंटर स्टॉक तुम्ही एकदा भरल्यानंतर तो ऑटोमॅटिकली तुमचा स्टॉक ह्या आपल्या सॉफ्टवेअरमधून मेंटेन होत जाणार आहे. स्टोअरमध्ये सर्व आयटमची लिस्ट शो होते. त्याच्यानंतर युनिट वाईज तुम्ही सगळ्यांची ओपनिंग फिल करायची आहे. समजा स्टोअरमध्ये तुमच्या 100 ml च्या 20 बॉटल्स आहेत. त्याच्यानंतर 60 ml च्या 30 बॉटल्स आहे. त्याच्यानंतर 75 ml च्या 14 बॉटल्स आहे. हे सगळं फिल करून तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे एकाच वेळेस केलं किंवा मग थोडं जरी केलं तरी पण चालतं. पण तुम्हाला तो स्टॉक तुम्ही इथून फिल करू शकता. एकाच वेळेस सगळं फिल केल्यानंतर तुमचा आहे सगळा काउंटरचा स्टॉक काउंट करून तुम्ही इथं तो पण फिल करणार आहे. इथं आहे तुमचं सगळं काउंटरचा स्टॉक. इथं तुमच्या आयटमचे नाव, युनिट, ओपनिंग क्वांटिटी. आता ओपनिंग क्वांटिटीमध्ये काउंटरमध्ये ML मध्ये जर तुमचे काही शिल्लक असेल पेक तर ते पण तुम्ही इथं फिल करू शकता. समजा 180 ml आहे, त्याच्यामध्ये 2 बॉटल्स आणि 30 ml चे 4 पेक शिल्लक आहे, तर तुम्ही इथं 2 बॉटल्स देणार आणि 30 ml चे 2 पेक शिल्लक आहे असं इथं फिल करणार आहे आणि सगळं एकदम फिल केल्यानंतर सेव्ह करायचं आहे पुन्हा तो स्टॉक. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रॉ मटेरियल. तर आपण इथे रॉ मटेरियल पण मेंटेन करतो. रॉ मटेरियलच्या आयटमची लिस्ट इथून तुम्ही शो करू शकता. त्याच्यानंतर रॉ मटेरियलचं परचेस, रॉ मटेरियलचा इश्यू आणि रॉ मटेरियलचं ओपनिंग सेट करणं. त्याच्यानंतर स्टोअर स्टॉक
रॉ मटेरियलचा असलेला स्टोअरमधला स्टॉक, किचनमधला स्टॉक, हे सगळं तुम्ही याच्यामध्ये मेंटेन करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अकाउंट. अकाउंटमध्ये तुम्हाला सर्व अकाउंटिंग इथं तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लेजर रिपोर्ट आहे. लेजर रिपोर्टमध्ये तुम्ही वेगवेगळे लेजर्स आहेत, सप्लायरचे लेजर्स आहे, कस्टमरचे लेजर्स आहे किंवा एक्सपेन्सेसचे लेजर्स आहे, ते तुम्ही सगळे इथं बघू शकता. इथं मिल्क एक्सपेन्स आहे समजा, तर मिल्क एक्सपेन्स एक शो केल्यानंतर आतापर्यंत झालेला मिल्क एक्सपेन्स तुम्हाला इथे येणार आहे. त्याच्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे सप्लायर आहे, त्यांचं तुम्हाला सगळा लेजर रिपोर्ट इथं बघायला मिळतो. त्याच्यानंतर आहे तुमचा कॅश डेबुक. कॅशमधलं डेबुक तुम्हाला इथं पूर्ण बघायला मिळतं. त्याच्यानंतर आहे तुमचं सेल्स बुक विथ कॅश बुक, मीन्स याच्यामध्ये सेल्स बुक आणि कॅश बुक दोन्ही एकत्र करून तुम्हाला बघायला मिळतात. हे आहे तुमचं कॅश बुक आणि हे आहे तुमचं सेल्स बुक. म्हणजे आतापर्यंत झालेला सेल इथं तुम्हाला पूर्ण दिसतो. तो क्रेडिटमध्ये असला तरी पण, बँकमध्ये असला तरी पण, सगळं इथं तुम्हाला दिसतो. आणि इथं ॲक्च्युअल कॅश तुम्हाला इथं शो होते. तुम्ही त्या दिवसाची ओपनिंग पण इथं सेट करू शकता आणि यांची प्रिंट पण काढू शकता. नेक्स्ट आहे तुमचं एक्सपेन्स रेजिस्टर. एक्सपेन्स रेजिस्टरमध्ये तुम्ही मंथली किती एक्सपेन्स झालाय त्याचं रेजिस्टर पुन्हा इथं बघू शकता. त्याच्यानंतर क्रेडिट कस्टमर स्टेटमेंट आहे. आतापर्यंतच्या कस्टमरच्या उधाऱ्या तुम्हाला इथं सगळ्या शो होतील. त्याच्यानंतर आहे पेमेंट एंट्री. पेमेंट एंट्रीमध्ये व्हाउचर्स आहे. याच्यामध्ये 4 प्रकारचे व्हाउचर्स आहे. पेमेंट व्हाउचर, जर तुम्ही तुमच्या रेस्टॉरंटमधून कोणाला पेमेंट दिलं तर तुम्ही इथं ते पेमेंट करणार आहे. म्हणजेच एक्सपेन्स लेजर, म्हणजे समजा जर मिल्कचा एक्सपेन्स तुम्ही दिला तर तो तुम्ही इथं टाकायचा आहे, किंवा मग सॅलरीचा एक्सपेन्स असेल तर तो सॅलरी एक्सपेन्स तुम्ही इथं टाकायचा आहे. तो पहिल्यांदा पार्टी सिलेक्ट करून त्याच्यानंतर इथं पेमेंटचं टाईप द्यायचं आहे. तुम्ही कसं पेमेंट त्यांना दिलेलं आहे, कॅशने दिलं आहे की बँकने दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथून ट्रान्झॅक्शन टाईप सिलेक्ट करायचं आहे जर बँक असेल तर, आणि आपलं बँकचं अकाउंट सिलेक्ट करून अमाऊंट टाकायची आहे आणि सेव्ह करायचं आहे. हे तुम्हाला पूर्ण पेमेंट सेव्ह होईल, हे तुमचं पेमेंटचं व्हाउचर. त्याच्यानंतर रिसिप्ट. जर कुणाचे पैसे तुम्हाला मिळाले असतील, समजा क्रेडिट कस्टमर आहे, त्यांनी तुम्हाला पैसे आणून दिले, तर तुम्ही करणार इथं रिसिप्ट. न्यू केल्यानंतर इथं सर्च करायचं आहे त्या कस्टमरचं नाव. ते कस्टमरचं नाव आल्यानंतर त्या पेमेंट टाईप त्याचा सिलेक्ट करायचा, अकाउंट सिलेक्ट करायचा आणि अमाऊंट टाकून सेव्ह करायचं. तर हे होणार आहे रिसिप्ट. म्हणजे आलेल्या पैशांची पण तुम्ही नोंदणी इथं ठेवू शकता. सेल्स आणि परचेस व्हाउचर, जसे सेल्स आणि परचेस करू तसे व्हाउचर्स इथं रोजच्या रोज पडतात. हे झालं अकाउंट व्हाउचर, तर पेमेंट व्हाउचर. त्याच्यानंतरचे रिपोर्ट्स. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स मेंटेन करतो. सेल्स रिपोर्ट बिल नंबर वाईज आहे, आयटम वाईज आहे, पेमेंट मोड वाईज आहे. आयटम वाईज बघू समजा शो केल्यानंतर इथं आयटम वाईज तुम्हाला पूर्ण रिपोर्ट बघायला मिळतो. त्याची प्रिंट पण घेता येते. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज, सेक्शन वाईज असे वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स आपण मेंटेन केलेले. परचेस स्टेटमेंटमध्ये पण बिल नंबर वाईज किंवा आयटम वाईज परचेस कसं झालेले हे तुम्हाला मिळतं. केओटी स्टेटमेंटमध्ये पण केओटी स्टेटमेंट, कॅन्सल केओटी स्टेटमेंट हे तुम्ही सगळं इथं बघू शकता. त्याच्यानंतर पार्सलमध्ये पण टेबल वाईज स्टेटमेंट काढू शकता पार्सलचे, किंवा कस्टमरचे पण स्टेटमेंट, पार्सलच्या कस्टमरचे स्टेटमेंट पण तुम्ही इथं काढू शकता. अकाउंटमध्ये रिसिप्टचं स्टेटमेंट काढता येतं, पेमेंटचं पण स्टेटमेंट काढू शकतो आपण. त्याच्यानंतर MIS मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्हचे स्टेटमेंट्स तुम्ही इथं काढू शकता. त्याच्यानंतर आपण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये पार्सलचा एक पॉईंट दिलेला आहे. पार्सलच्या पॉईंटमध्ये तुम्ही पार्सलच्या केओटी सेपरेटली इथं रन आउट करू शकता. या प्रकारे आपण आपल्या सोल हायटेक इन्फोटेकचे बिलिंग सॉफ्टवेअर तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. एकदम छान आणि चांगल्या प्रकारचं आहे, तर तुम्ही वापरून बघा. थँक्यू.